सकाळचे 9:30 वाजलेत आणि झाले सकाळचे सगळी कामं झालेत. आज एक आहावाचं काम पण केलंय. काल भाज्या वगैरे आणल्या होत्या बाजारातून, त्या सकाळी सकाळी निवडून ठेवल्यात. नाही निवडल्या तर खूप खराब होतात. फार बेकार कंडिशन होते भाज्यांची. त्यामुळे सगळ्या सकाळी सकाळी सगळ्या स्वच्छ केल्यात, कचरा वगैरे सगळा भरून टाकलाय आणि सकाळची सगळी कामं झालेत. आता करायचं आहे स्वयंपाक. आणि आज आहे गणेश जयंती, आज आहे गणपतीचा वाढदिवस आणि त्यासाठी मला स्पेशल मेनू पण करायचे त्याच्या आवडीचे. आणि सण पण आहे आज, म्हणजे गणेश जयंती एक प्रकारचा सणच आहे आणि करायचे आणि वेळेत झालं पाहिजे. आजकाल काम पण होत नाही, पण तरी प्रयत्न करते मी पटपट करायचा. आणि कामामध्ये वेळ कसा निघून जातो ते कळत नाही. पूजा करायची, स्वयंपाक करायचा, सगळं आवरायचंय. आता 9:30 वाजलेत. मला 12, 12:30, 1 वाजेपर्यंत सगळं माझं झालं पाहिजे, कारण शुगर असल्यामुळं पटकन हे झालं पाहिजे आणि वेळेत खाल्लं पाहिजे. त्यामुळं मला पटपट आवरायचे, वेळ न लावता. आता तिळाच्या पोळ्या करायच्यात आज, तिळगुळाच्या, खास गणेशासाठी. गणपती खूप आवडतो मला, खूप सेवा करा वाटते गणपतीची मनातून. आणि गणपतीच्या सणानिमित्त, आज जयंतीनिमित्त मी हा नवीन साडी घातली. आज काही असू जा, आज एकदम फ्रेश माइंड ठेवून सगळे कामं करायचे, तर मनातून करायचे. गणपतीचे पण उपासना वगैरे करायची, उपास नाही करायचा, उपासना करायची. म्हणजे आता किचनकडे आहे एंट्री आणि तिथे सगळं आता बराच वेळ लागणार आहे सगळं बनवायला. सगळं काल शेंगदाणे वगैरे भाजून ठेवले, तीळ भाजले, आता मिक्सर मधून काढायचे सगळं आणि तसं तयार करून मला पोळ्या वगैरे बनवायच्या. काय मेनू ते तुमच्याशी मी ते शेअर करणार, तुम्ही नक्की बघा. आले आत्ताच किचन मध्ये आणि सुरुवात करायची. काल मी तीळ वगैरे भाजून ठेवले होते, तिळाच्या पोळ्या करायच्या आणि तीळ आणि शेंगदाणे पण भाजलेत, चहाविषयी ठेवले होते. आणि तीळ पापड पण तयार केले, म्हणजे याला काय म्हणते, तीळ पापडी. जशी जमल तशी बनवली प्रसादासाठी खास. आता करायचा आहे स्वयंपाक. पहिल्यांदा काढून घेते मिक्सर मधून, काढणंच झालं नाही. आणि सकाळी सकाळी आगाव काम पण केले. कोणतं भाज्या ते निवडल्या, कारण तशाच ठेवल्या तर तशाच खराब झाल्या असतात. आता ह्याच्यातून काढून घेते. इकडे ह्याचं स्विच आहे, तीळ आणि शेंगदाणे काढलेत. आता गुळ खिसून घालायचा आतमध्ये. मिक्सरला जमत नाही, खूप चिकट असतो ना आणि मिक्सर खराब होण्याची शक्यता असते. हे सगळे एकदम असं बारीक काढले. खूप छान होतात त्याच्या पोळ्या. असंच काढायला पाहिजे तर तुमच्या पोळ्या नंबर 1 बनतात. मी अशाच काढल्या. आता गुळ खिसून घेते आणि मिक्स करून टाकते. इथे मसाले भात लावलाय, कढी तयार लावली आहे. आता मऊ करायची पोळ्यासाठी आणि गुळ वगैरे मिक्स केलं याच्यामध्ये आणि मोदकासाठी पण तयार केलंय. आता मऊ करून घ्यायचे आणि पोळ्या बनवून घ्यायच्या तिळाच्या. 2 ते 3 मिनिटांमध्ये मसाला तयार झालाय. आता करायचे आहेत मोदक. पहिल्यांदा मोदक बनवायचे आणि त्यानंतर पोळ्या. झालं हे आता. कणिक मऊ करून ठेवायची, त्यानंतर पोळ्या खूप छान होतात. आणि 1 तास झालं भिजवलं होतं आणि आता काही मोदकासाठी वेगळे केले आणि हे पोळ्यासाठी काढलेले.
आता पोळ्याचं व्यवस्थित तयार करून ठेवते आणि मोदक बनवून घ्यायचे. मोदक तयार आहेत. कढी पण लावली पोळ्यासाठी. आता मोदक ते तळून घेणार आहे. आणि पापड पुडा घरात नाही म्हणून आणायला सांगितलंय भैयाला, तो आणायला गेलाय. पापड पण तळून घ्यायचे आणि पोळ्या टाकून घ्यायच्या आणि खायला जाऊ का सगळं. हे पण तयार आहे. करायला गेल्यास काहीच वेळ लागत नाही. गॅसच पेटवला नाही आणि वरती ठेवायला लागली तसंच. इकडे ठेवल्यामुळे पोळ आले हाताला, चटका बसला मला याचा. घाई गडबडीमध्ये असं काही होतंय की कळतच नाही, चटके बसतायत, सगळं काही ना काहीतरी होतंय. आता इथे मोदक तळून घेते ह्या गॅसवरती, ह्या शेगडीवरती इकडच्या. आणि इकडे पोळ्या बनवते, म्हणजे दोन्ही होऊन जातो. गडबडीमध्ये काही होऊन बसते, शांत डोकं ठेवून नाही, पटकन पण झालं पाहिजे असं होतंय ना. तेल गरम होत आहे आणि आधी पोळ्या टाकून घेते. तेल गरम होत तर माझ्या पोळ्या पण होतात तयार. झाले एकदम गुळ वगैरे मिक्स करून ठेवलाय सगळा. आणि कढी पण छान भिजली. बनवते आता पोळ्या. सणासारखंच आहे श्री गणेशाचं. आता खाली जाऊन पूजा करायची, कारण एवढे जण आहेत ना, आजचं पण त्यांना दिवस माहिती नाहीये, म्हणजे आज करावं लागतंय म्हणून. मला आता सगळ्या गोष्टी होत नाहीत, तो सगळ्या इतकं म्हणजे सगळ्या व्यवस्थित होत नाहीत, मागं पुढे होतात. पहिलं खूप करत होते, खूप एनर्जी होती, आता एनर्जी पण राहिली नाही तितकी. बळ करते. माझा काल मार्केटमधून म्हणजे बाजारातून भाज्या आणल्या होत्या, त्या पण सगळ्या निवडून ठेवल्या सकाळी सकाळी, कारण नंतर फार खराब होते, ते निसता येत नाही, घेता येत नाही. निसून निवडून ठेवल्या म्हणजे व्यवस्थित त्या बनवता येतात रोजच्या रोज. आणि पीठ ते मी आधीच चाळून ठेवते, कारण पीठ रोजच्या रोज मला चाळायला आवडत नाही, कारण वेळ जाते त्याच्यामध्ये. पीठ वगैरे डब्बे घासून पीठ सुद्धा मी व्यवस्थित चाळून गाळून भरून ठेवते, कारण एकदा चाळ निघते. आणि आता पहा इतकं पटकन झाले, कणिक घेतली, टिमली आणि मऊ पण झाली, कारण चाळायचं म्हणलं की खूप वेळ जातो. झालं आता जवळपास होत आले. आता भैयाने एकदा पापड पुडा आणला, कारण घरात सामान किराणामध्ये नाही भरला पापड पुडा, आणि थोडेसे पापड वगैरे तळे तर ताट पण भरून दिसेल म्हणून हे केले. आणि मोदक मी 11च तयार केले, कारण आमच्यात गोड कोणीच खात नाही. देवाला मी 11च असे मिडियम साईजचेच बनवलेत. तेल पण छान गरम झालंय. आता पोळ्या करत करत मोदक पण तळून घ्यायचे. दोन्ही कामासोबत चालू आहेत माझे. मला असे पटपट काम करावं वाटतात, म्हणजे बसून नाही राहायचं, दमाने नाही जमत. मोदक तळूस तर इकडे पोळ्या पण तयार होतात. गडबडीमध्ये करायला गेले ना खूपच चटके वगैरे बसतायत, सगळं होत आहे, पण काम होऊन जातं लवकर. झाल्या पोळ्या पण तयार आणि मोदक पण तयार होत आहेत. आता गॅस होता स्वच्छ करून घ्यायचा. पापड अजून आले नाहीत, आता पापड आल्याच्या नंतर गरम गरम काढायचे. फ्रीज मध्ये कंटेनर मध्ये घालून ठेवते ह्याला. आता कंटेनर पाहावं लागेल याच्यासाठी, नाहीतर 1-2 दिवस राहते, असं काही नाहीये. 1-2 दिवस राहते. गुळ वगैरे मिक्स केलाय चांगला,
व्यवस्थित शेंगदाणे भाजलेले, तीळ भाजलेले, त्यामुळं ती छान राहते. आता त्या पोळ्या पण मस्त झाल्यात. 5 ते 6 बनवल्या. आम्ही 3 जणच आहोत. आणि इकडे मोदक पण आता होत आहेत तयार. वटा वगैरे स्वच्छ केले असल्यामुळे मी खाली ठेवते, उलत नाही वगैरे, कलथे वगैरे सगळे, कारण घाणीत नाही ठेवावं वाटत. आता स्वच्छ वटा हे खालचं धुवून घ्यायचंय, कारण गॅस ते सकाळीच धुतलाय स्वच्छ स्वयंपाकाच्या आधी. आता फक्त हे स्वच्छ करून घ्यायचं. गणेशाची पूजा करायची, आज त्याचा जन्मदिवस. माझ्याकडून गॅस एक राहते बघा, म्हणजे बंदच करत नाही मी लवकर, लक्षातच येत नाहीये किती वाया जाते. तू फक्त आता वरती कपडा मारायचा, कारण घाण झालं नाही जास्त. भाज्या वगैरे काहीच केलं नाही मी ह्याच्यावरती. मसाले भात, मोदक आणि गुळाच्या पोळ्याला दूध किंवा तूप असलं तरी त्याचा चांगलं लागते. स्पीडनं काम होते, त्यामुळे बोलायला थोडं भारी होत आहे. आता सारखेच आमच्या एक कब्बशा वगैरे मी धुवून घेते. पेले वगैरे रोजचे लागते, फक्त ताट हे ते सगळं बाजूला ठेवावं लागते. रोजचं एकत्र खासते मी, फक्त कब्बशा वगैरे धुत असते. पटकन झालं सगळी स्वच्छ. आणि आता आपल्याला दुसरं पण काम सुधारतात. आता इकडच्या गॅसवरती ठेवते, शेगडीवरती, कारण हारायला हे भीती वाटायला लागली, कुठे सांडायला होते. पापड तर कधी येतात काय माहिती. आता बराच वेळ लागते. भैयाला दूध वगैरे आणायला गेलाय तो, आणि सगळेच काम, देवाला हार आणायला गेलाय, परत सगळं लक्ष येत आहे. आणि बोलते तुम्हाला काय, देवाला हार आणायला, देवाला हार, दूध आणि पापडपुडा, ह्या 3 गोष्टी राहिल्या. गॅस बंदच करणार आहे. आला तर तळायचं, नाही तर पूजेचं काढून घ्यायचं आहे आधी गणेशाचं. आता जरा हवेशीर ह्या पोळ्या ठेवते अशा. हे बनवलेलं तीळ पापडी इथे ठेवते. टोपल्यातच ठेवलं होतं, नवीनच टोपला आहे. सगळं देवाचं काढून ठेवते. इथं पटकन नैवेद्य बसता येतो. झाले मोदक तयार, छान तळलेत, मस्त खरपूस तळलेत, लालसर रंग आलाय. पापडपुडा आला तर किती छान. आणि दूध पण गरम करायला ठेवायचं इकडं. मोदक ते काढून घेतले डिश मध्ये, आणि दुधासाठी मी इथं काढून ठेवलेलं, दूध वगैरे आल्याच्या नंतर गरम करायला. हे काढून ठेवते. झाला सगळा स्वयंपाक, वटा आवडला. आणि आता खाली मंदिरात जायचंय, मंदिरातली सफाई करायची थोडी, आणि पूजा ते करायची, रांगोळी काढायची. तिकडे जाते.
आता गरम करायला ठेवायचं. इकडे पापड पण टाकून घ्यायचे. बराच वेळ लागला भैयाला आणायला, हार ते आणायला. खाली जाऊन पूजा केली गणपतीची आणि आता नैवेद्य भरून मला नैवेद्य दाखवायचा गणेशाला. खूप पटपट आवरले, कारण स्पीड पाहिजे कामाची, तर व्यवस्थित होते सगळं. दमानी केलं तर दिवसही पुरत नाही. गरम होईपर्यंत देवाचा नैवेद्य भरते, कारण कामात काम केलेलं कधीच चांगलं, लवकर होते काम. नैवेद्याचं ताट पण तयार केलं. ह्या तिळाच्या पोळ्या आहेत, पापड, मोदक पण खूप छान झालेत, खरपूस झालेत. आणि दूध पण गरम झालंय. हे सगळं आता ताट भरून झालं. आता देवाला नैवेद्य दाखवायचा. आताच गणेशाची आरती. देवाला नवीन वस्त्र चढवलेत, हार घातलाय आणि कसं सजवलंय ती पहा. नैवेद्य दाखवला, कारण समोर जागा छोटी असल्यामुळे इकडच्या साईडला ठेवले ताट देवाचं. दाखवला नैवेद्य. साईडनं समया ते लावल्यात, घासलेल्या समया आहेत छोट्या छोट्या. पाहूयात कशी रांगोळी काढली. मला जशी जमेल तशी काढली. मी. गणेशाचं नाव आहे. हात थरथर होतोय त्याच्यामुळं व्यवस्थित नाही आलं, तरी पण काढण्याचा खूप प्रयत्न केलाय. आतमध्ये पहा कसा अंधार आहे सगळा. आणि इकडे देवाचे वस्त्र काढून ठेवलेत, ते आता वरती न्यायचे धुण्यासाठी. छोटंसं क्यूट मंदिर अपार्टमेंटच्या खालीच आहे. आणि आता 11 ते 11:30 झालेत. करून घेतलंय, पोछा ते मारून घेतलाय, त्यामुळं अंधार असल्यामुळे दिसत नाही व्यवस्थित. पूजा झाली. तुमची झाली का पूजा? पहा कसं छान दिसत आहे. नवीन वस्त्र, जेवणाचं ताट. गणेशाचा आज बर्थडे आहे. सगळ्यांना बर्थडेच्या खूप खूप शुभेच्छा. या तुम्ही पण आमच्याकडे प्रसाद ग्रहण करायला श्री गणेशाचा. कसं रूप दिसत आहे, खूप छान दिसत आहे. मिस्टरांचे तिकडे काम चालू आहे. आता जेवायला बोलवायचंय, तुम्ही पण या जेवायला. इथंच व्हिडिओ मी स्टॉप करत आहे. आता जेवणाचा टाइम पण झालाय. कसलं मस्त दिसायला, प्रसन्न पण वाटतंय.